आज परभणी आणि हिंगोलीसाठी स्थानिक स्वराज्यासाठी जो उमेदवार दिलेला आहे सईद खान, तो मुस्लिम नाही बरं, तो एकदम कट्टर हिंदू आहे. बरोबर ना राण्यांच्या कार्ट्यांनो आणि चित्राताई? विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीआधीच महायुतीत जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. आता उमेदवारांची घोषणा होताच परभणी हिंगोली मतदारसंघातून नवा वाद पेटला असून सईद खान यांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटानं शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. परभणी हिंगोली मतदारसंघात महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून सईद खान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र ही घोषणा होताच ठाकरे गटानं जुनी वक्तव्य बाहेर काढत शिंदे गट आणि महायुतीला चांगलंच घेरलंय. ठाकरे गटाच्या अयोध्या पळ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की जेव्हा उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या महापौरपदी इक्बाल सय्यद यांना संधी दिली होती तेव्हा हेच नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ऊर बडवत होते. एकनाथ शिंदे यांनीही त्यावेळी हा आहे ठाकरे यांचा खरा चेहरा अशी टीका केली होती. पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. यासोबतच नितेश राणे यांनीही ठाकरे गटानं हिंदूंमध्ये फूट पाडण्याची शपथ घेतल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर अयोध्या पोळ यांनी महायुतीला लक्ष करत सवाल उपस्थित केलेत. तेव्हा मुस्लिम महापौर झाला तेव्हा हिंदुत्व आठवलं आणि आता परभणी हिंगोलीसाठी शिंदेंनी दिलेला उमेदवार कट्टर हिंदू आहे ना, की महायुतीनंच नाव दिलेल्या हिरव्या सापाला मतदान करणार का, अशा शब्दात त्यांनी महायुतीला टोला लगावला. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. आणि ही म्हण माझ्या लाडके एकूमामाला आणि महायुतीच्या समस्त लोकांना तंतोतंत लागू पडते. एक मातोश्रीचा निष्ठावंत कट्टर शिवसैनिक ज्याला परभणीचा महापौर केला, त्यावेळेला चित्रा वाघ असतील, एकूमामाच्या गटातले लोक असतील, महायुतीतले राण्यांची कार्टी असतील, प्रत्येकाने उद्धव साहेबांवरती टीका करून तोंडसूक घेतलं, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली. ऊर तर इतका बडवला, मला वाटलं यांची हाडच येतात की काय छातीच्या पिंजऱ्याची बाहेर. असो, आज परभणी आणि हिंगोलीसाठी स्थानिक स्वराज्यासाठी जो उमेदवार दिलेला आहे सईद खान, तो मुस्लिम नाही बरं, तो एकदम कट्टर हिंदू आहे. बरोबर ना राण्यांच्या कार्ट्यांनो आणि चित्राताई? असो, मला या व्हिडिओच्या मार्फत एकच सांगायचं आहे, तुम्ही तुमचा थोतांडपणा स्वतःच बाहेर आणत आहात. आम्ही तुम्हाला काही सांगायची गरज सुद्धा पडत नाहीये, स्वतःच ढोंगीपणा तुमचा बाहेर येतो आहे. असो, मला राणीच्या कार्ट्यांना, चित्राताईला आणि महायुतीच्या तमाम लोकांना विचारायचं आहे, आता हा जो उमेदवार आहे सईद खान, याला तुमचे लोक मतदान करणार की तुम्हीच जे नाव दिले हिरवा साप म्हणून दुर्लक्षित करणार? उत्तर नक्की द्या बरं. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.